आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून साड्यांवर सवलत दिल्यानं महिलांनी मोठी गर्दी केली होती आणि यामध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आहे। पोलिसांनी हस्तक्षेप करताच हे दुकान तातडीनं बंद करण्यात आलं। दरम्यान 5,000ची साडी 199 रुपयात मिळत असल्याची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या जाहिरातीमुळे मोठी गर्दी ग्राहकांची झाली। दुकानात गर्दी झाल्यानं 3 महिला बेशुद्ध पडल्याची माहिती आहे। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आजपासून या दुकानाबाहेर बाउन्सर्स ठेवण्याची सुद्धा वेळ आली आहे। संभाजीनगरमधील एक रील व्हायरल झाली होती। त्या रीलमध्ये कपड्यांची ज्या किमती आहेत त्या स्वस्त सांगण्यात आल्या होत्या। जवळपास 199 पासून ते 599 पर्यंत साड्यांची किंमत सांगण्यात आली होती। या ठिकाणी आपण बघू शकता की काल या ठिकाणी मोठी गर्दी या साड्या खरेदी करण्यासाठी झाली होती। महिलांची झुंबड उडाली होती। यामध्ये चेंगराचेंगरी होऊन 2 ते 3 महिला जखमी झाल्या होत्या, परंतु पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे किंवा पोलीस या ठिकाणी आल्यामुळे दुर्घटना मोठी टळली असली तरी आजही या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आहे। संक्रांतीचा सण जवळ येत असल्याने महिलांचा भर साड्या खरेदीवर आहे आणि स्वस्त साड्या भेटतात म्हणून महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी आलेले दिसतात। कालची दुर्घटना टळली असली तरी आज या ठिकाणी दुकानदाराच्या वतीने या ठिकाणी बाउन्सरची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि बाउन्सर या ठिकाणी गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात। केवळ महिलाच नाही तर या ठिकाणी पुरुषांची पण रांग आहे, कारण पुरुषांचे पण कपडे या ठिकाणी स्वस्त देणार असल्याचं त्या रीलमध्ये म्हटलं होतं। आणि आपल्या सोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया। ताई, मला सांगा, तुम्ही कुठून आलात आणि ती रील बघून आलात काय? हो, कुठून आलात? उल्कानगरी। या ताई उल्कानगरहून आल्यात। ते ताई, तुम्ही कुठून आलात? शिवाजीनगरहून। काय साड्याच्या किमती बघून आलात? हो हो, याच्यावरती युट्यूब वरती बघितलं होतं, ते बघून आले। भरपूर आहे युट्यूबला। जाहिरात आहे दुकानाची? हो, रील बघितली तुम्ही? रील बघितल्या, सगळ्या रील बघितल्या। या ठिकाणी बघू शकता